SRPF गट क्रमांक 2 पुणे तर पहा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणेचा सध्याच्या कंडिशनला ग्राउंड या ठिकाणी झालेला आहे। तर आता SRPF गट क्रमांक 2 पुणे तर ग्राउंडचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, कास्ट वाईज इथला कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, SC ST OBC WS NT ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे, ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला किती मार्क या ठिकाणी असले पाहिजे, तर एवढं काही कडाप किती कडाप या ठिकाणी जाणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि प्रवर्गानुसार या ठिकाणी माहिती कडाप तुम्हाला सांगणार आहे। सर्वसाधारण झालं, माजी सैनिक झालं, अंशकालीन पदवीधर झालं, होमगार्ड झालं, पोलीस पाल्य झालं, अनाथ झालं आणि त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सर्व यांचा कडाप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे याचा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 2 पुणे भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोने मार्क या ठिकाणी पडत आहे। 91चा किती रेशो आहे, 93चा किती रेशो आहे, 95चा किती रेशो आहे, 97चा किती रेशो आहे, 100चा किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा, तुम्ही जर या ठिकाणी SC कॅटेगरीचे असाल तर SC कॅटेगरीचा जो कडाप हा 93 ते 95च्या आसपास जाणार आहे। आणि तुम्ही जर हा सर्वसाधारणता कडाप मी तुम्हाला सांगत आहे, त्यानंतर प्रवर्ग वाईज तुम्हाला कडाप सांगणार आहे। SC कॅटेगरीचा जो कडाप आहे सर्वसाधारणता 93-95 पर्यंत जाणार आहे। ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 95च्या आसपास कडाप जाणार आहे ST कॅटेगरीचा। आणि त्याचबरोबर तुम्ही NTB कॅटेगरीचे असाल तर NTB कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही NTC कॅटेगरीचे असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे। आणि NTD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे। VJ कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे। SBC कॅटेगरीचे असाल तर 95 वर कडाप जाणार आहे। SCBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 वर कडाप जाणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 कडाप जाणार आहे। आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 91, 93, 95च्या ह्या रेंजने जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीचा जो कडाप हा 97 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। आता तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी होमगार्ड असाल तर होमगार्डचा जो कडाप आहे 91, 93, 95च्या आसपास जाणार आहे। पोलीस पाल्यांचा जो कडाप आहे 91, 93, 95 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा जो कडाप आहे 91, 93, 95च्या आसपास जाणार आहे। भूकंपग्रस्तांचा जो कडाप आहे 93, 95 जाणार आहे, 91 जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे पदवीधर आहे, अंशकालीन पदवीधर, त्यांचा सुद्धा 91, 93, 95च्या रेंजने जाणार आहे। अनाथ जर असाल 89, 91, 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिक असाल तर जवळपास या ठिकाणी जो कडाप आहे हा 50च्या वरता जाणार आहे, 50-60च्या वरता या ठिकाणी कडाप जाणार आहे, कमी जाणार आहे, ठीक आहे। तर एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांचा सुद्धा 91, 93, 95च्या या रेंजने या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। आणि होमगार्डचा सुद्धा 91, 93, 95च्या रेंजने जाणार आहे, एवढा काही कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तसं आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय